फक्त येतात म्हणते आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय. 30 कोटी 40 कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत. हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात? एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो. रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाच ते लय कंबर आली तिथली सपना चौधरी. असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आल्या का? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. हे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताबा घ्यायचा, बगलबच्च्यांनी घ्यायचा. 300 पिठबाट्या. आणि मी विनंती करणार आहे, हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊस मध्ये बोलल्यापासून. परंतु आता राख माफिया कधी टरकणार? राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत. एका गाडीला कोणाचा तरी टोल, आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना, जिजिया कर, प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी, पूर्वी जिजिया कर ऐकला, कोणते कर ऐकले आपण, सर्व कर ऐकले. आता टोलचा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता. तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आताही. तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत. कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचे जे काय गोड गंबाले ते बंद करा. ते कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत. आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही, परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती. काल बोलताना माध्यमांशी असं म्हणाले वाल्मिकी नगर तुमच्या जवळचे सरपंचावर हल्ले झाले विवरण आणि तुळजापूरमध्ये सरपंचावर टाकून जाण्याचा प्रयत्न झाला. कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये सरपंच खतरे मी आहे. त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील. ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही. हे फार भयानक भयानक आणि भयानक. त्याला वर्णनच कोणतं करावं? गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले. त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं. हा पुढे घ्या. उद्या मोर्चा होणार आहे, त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का? संवाद साधला का? आणि तुम्ही सहभागी होणार आहात का? मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार, आमचे लोक होणार. आणि आम्ही नाही म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाच्या खायचे आम्ही? उद्या लोक जोडे हाणतील ना. जो नाही यायचं ते नका काय ना, याच्यात आम्हाला काय करायचं? इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका, मी मात्र येणार. काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं
त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे. भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा, तुम्हाला राजकारण सुचायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला, अरे बाबा परत हो पालकमंत्री बर का, आमचं लेकरू मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मानतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा?